या घराची काळजी करायचं कारण नाही. बोलवा पोलिसांना, बघूया कोण खरं बोलताय ते. मी तुमच्या पाया पडते हो. मला माझा मुलगा परत द्या. तुम्ही काय आई आहात? मुलापासून लांब गेल्यावर आईला काय वाटतंय हे एक आईच समजू शकते. बाळा, तू ऐकलं नाही साईने काय सांगितलं? जा कपडे भर जा आणि तुझ्या घरी जा. हा बाळा, मला कळतंय तुला फार दुःख झालंय. अरे पण मी पण खूप वाट बघितली रे तुझी. खूप रडले तुझ्या आठवणीत. जरा मला काय वाटतं याचा विचार कर ना. सुशीला, रडू नकोस मला. आता तू जर रडायला लागलीस तर मग त्या मुक्ताला कोणी समजवायचं? बाई, म्हणूनच तर इथे आले ना. इतरांना सावरायचं म्हणजे स्वतःच्या भावना कोंडून ठेवायची. त्या तरी किती वेळ कोण मारा सहन करते. कधी ना कधी त्याही बाहेर यायची. मलाही मन आहे यातना लपवण्यासाठी आणि दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फोडण्यासाठी तुझी किती धडपड असते माहिती आहे मला. अगं कुठली कोण बाई तिचं सुद्धा मन राखलंस तू. माई, माझ्या मनातलं माझ्या स्वामीचं स्थान कधीच नाही कमी होणार. जसा यशोदेला तिचा कृष्ण होता ना, ती तसाच मला माझा स्वामी. आधीच यांची कमतरता मन उदास करत होती. आता स्वामीचं असं जाण. माई, मनाने तरी किती सहन करायचं आणि काय काय सहन करायचं. मला माहित होतं की स्वामीच्या जाण्याने मला वाईट वाटलं. मलाच काय, घरातल्या प्रत्येक व्यक्तीला वाईट वाटलं. माई, या माऊलीला तिचा मुलगा मिळणंही महत्वाचं होता ना. तू रडू नकोस. अगं याच्या पूर्वी वाईट अवस्थेमध्ये मी किती डगमगले, पण तू मात्र खंबीरपणे उभी राहिलीस, हारली नाही. मी अजूनही तशीच आहे माई. पण स्वामीच्या आठवणींनी आईला रडवलं इतकंच. अगं तू खूप सुखात आहे, आनंदात आहे. तो आता आपल्या घरी गेलाय ना, त्याला त्याचे खरे आई वडील मिळाले. खरंय वहिनी माईचं. स्वतःला सांभाळा. अहो परकाच होता तो. तो काय तुमचा पोटचा मुलगा होता का आयुष्यभर इथेच राहायला? हो ना. नाही म्हणजे तुमचा खूप जीव होता ना त्याच्यावर. सगळं कळतंय, पण मला असं वाटतं जे झालं ते बरंच झालं नाही. बरं झालं का वाईट झालं ते आमचं आम्ही बघू. कोणी सांगायची गरज नाही. आता आम्ही सांत्वन करवतो त्यांचं, तरीही तुम्ही आम्हालाच बोलताय. तिचं सात्वन करायला मी समर्थ आहे. राहिलं तर चला हो. जर अडगाणं कोण ऐकत बसेल. तुझा मला एक काम आहे, हे बाहेर जाऊन ये. सुशीला, तू जा. मुक्ता एकटी आहे. जा, रडू नको. पोरानं खरंच जीव लावला. माई, शिरा मला लय आवडतो. मी आतापर्यंत तुझ्या खाण्यापिण्याकडे मुळीच लक्ष दिलं नाही रे. खूप त्रास दिला ना तुला.
माफ करा मला. हा बोला साहेब. येतो साहेब. ठीक आहे. ए जरा गाडी थांबव रे. साहेब तुमचं काम झालं. आता आमचे पैसे द्या. हे घ्या तुमचे पैसे. आणि ओव्हर ऍक्टिंग जरा कमी करत जा. कोणाला काही कळलं असतं तर? हो साहेब ते शक्यच नाही. शक्यच नाही काय शक्य नाही? ती तुझी बायको ती जर रडली नसती ना तर त्यांनी मुलाला दिलंच नसतं. कळलं का? जाऊ द्या ना साहेब. अहो ती पण माझीच बायको आहे ना. आणि साहेब पैसे जर आणखीन द्या. कपड्याच्या आणि गाडीचं भाडं द्यावं लागेल. कशाला खर्च केले एवढे पैसे? साहेब श्रीमंत व्हायचं म्हणजे पैसा तर दाखवावाच लागेल ना. आणि गरीब गेलो असतो तर त्यांनी मुलाला दिलं असतं का? आणि हो पोरावरून आठवण झाली. त्या पोराचं काय करायचं? हे आणखी पैसे घे. त्याला तुम्ही घेऊन आलात ना, आता त्याचं काय करायचं ते तुम्हीच ठरवा. आम्हीच ठरवा. अहो त्याला आता इथून पुढे सांभाळायचा म्हणजे पैसे लागणारच ना. शिवाय त्याची शाळा आणि वरचा खर्च तोही आमच्याच बोकांडी बसणार ना. शाळेत कशाला टाकताय त्याला? त्याला तुमच्यासोबत कामाला घेऊन जा. फटके द्या त्याला. त्याच्या कामाचे तर पैसे मिळतीलच. मी देईन ते वेगळे. वा साहेब तुमचं काम झालं म्हणून समजा. आणि साहेब तुमचं डोकं भारी चालतंय. जेवढे पैसे दिले ना तेवढंच बोलत जा रे. आणि निघा आता. आणि एक लक्षात ठेव, कुठल्याही परिस्थितीत तो मुलगा माझ्या घरी परत येता कामा नये. नाहीतर तुझं काही खरं नाही. आलं व्यवस्थित लक्षात आलं. चला येतो मी. चल रे. मुक्ता, बाळा अभ्यास नाही करायचा आहे का? आई, स्वामी दादा नाही आहे ना. आम्ही दोघे एकत्र अभ्यास करायचो. पण आता मला त्याच्याशिवाय करमत नाही ग. बाळा असं काय करते? स्वामी दादा आपल्या घरी गेलाय की नाही? आता तुला एकटीलाच अभ्यास करावा लागणार. पण मला एकटीला नाही करायचं आहे. बरं आपण दोघी मिळून करूया का? मग करशील? नाही, मी नाही करणार अभ्यास. आई, मला दादाची खूप आठवण येते. तू घेऊन चल ना मला त्याच्याकडे. हे बघ बाळा, दादा ना आपल्यापासून खूप दूर गेला आणि तो इतक्या लवकर आपल्याला नाही भेटणार. आपण एक काम करूया का? बाबा आले ना की त्याला भेटायला जाऊ. ठीक आहे? आई, देवबाप्पा असं का करतो? स्वामी दादा बाहेर गेला तर त्याला परत घेऊन येतो, मग लगेच पाठवतो. आई, स्वामी दादा आता परत नाही येणार ना? सांग ना. अगं माझ्याकडे उत्तर नाही ग या प्रश्नाचं. पण देवबाप्पा करतोय म्हणजे नक्कीच काहीतरी चांगलं असणार. तो स्वामी दादाला घेऊन गेला यामागे नक्कीच काहीतरी चांगला हेतू असणार. देवाच्या कृपेनं सगळं व्यवस्थित होईल. तुम्ही दोघे आधी जेवायला चला बघू. नाही, मला नाही जेवायचंय. मला काहीच नको. तुम्ही दादाला का नाही थांबवलात? अगं तो आपल्या आई वडिलांकडे गेलाय ना, मग त्याला थांबवणार कोण? सुशीला तू चल बघू जेवायला. नाही नकोय मला जेवायला. सुरा तिच्यासारखाच हट्ट करायला लागलीस. अगं तुझ्या नादानं ती तरी जेवेल
हे बघ, तो आपल्या आईवडिलांकडे गेलाय ना, तिथे सुखीच असणार. तुम्ही मुळीच काळजी करू नका त्याची. चला बघू. माई माई हे सगळं समजतंय हो मला, पण आठवणींना कसं थांबवायचं? मी मुक्ताला समजावते, पण स्वतःलाच कसं समजावू हे कळत नाही. काय देणार आहेस सांग ना. तू सुद्धा मला कैऱ्या तर नाही देणार ना? नाही, तू अगोदर डोळे बंद कर आणि हात पुढे कर, मगच मी देईन. उघड डोळे, बघ. दादा, ही राखी तुझ्याकडेच ठेव. तुला काही झालं तर ही तुझं रक्षण करेल. स्वामी, आई जा म्हणाली म्हणून नको रे रागवस. पण एक आई दुसऱ्या आईचं दुःख नाही बघू शकत. म्हणूनच इच्छा नसतानाही तुला जा म्हणून सांगितलं. पण त्यातच तुझं भलंय. तू का माझ्या पोटचा मुलगा आहेस? आज न उद्या तुला तुझ्या खऱ्या आई वडिलांकडे जावंच लागलं असतं. पण इतक्या लवकर जावं लागेल असं नव्हतं वाटलं मला. आता कुठे या घराने तुझा स्वीकार केला होता. स्वामी, जिथे राहशील तिथे सुखी राहा. स्वामी, माझ्या स्वामीचं रक्षण करा.
कसं? काल तर तुम्ही श्रीमंत होतो, आमच्याकडे गाडी होती, हेच ना? असलं काही नाही आमच्याकडे. बाळा, अरे तुझे आई वडील गरीब आहेत, पण म्हणून तू त्यांना सोडून नको देऊस. अरे आई वडील कसेही असले तरी ते आई वडील असतात ना. नाही जाणार ना तू? नाही जाणार आहे. आई अगं मी सुद्धा गरीब होतो ना, तेव्हा बाबा मला त्यांच्या घरी घेऊन गेले. आणि आता माझे आई बाबा दोघेही गरीब असताना मी त्यांना सोडून कसा ग जाऊ शकतो? आई अगं मला शाळेत जायचंय. कुठे आहे ग शाळा? शाळा? कुठली शाळा? गपचूप आमच्या बरोबर कामाला यायचं, कळलं ना? अरे तुम्ही तर माझ्या आई बापासून मला कामाला पाठवताय. अरे तुझे आई वडील गरीब आहेत, त्यांच्याकडे पैसा नाहीये तुला शिकवायला. तू ना स्वतः कमाव आणि मग पाहिजे तेवढं शिक ना. आई अगं तुमचं हे वागणं नाही पटलं मला. तुम्ही श्रीमंत नसताना श्रीमंत होऊन तिथे आलात. आई बाबा हो, तुम्ही हे असे आला असता ना तरी मी आलो असतो तुमच्या संग. का खोटं वागलात माझ्याशी आणि माझ्या घरच्यांशी? ए पोरा, अहो तुम्ही शांत बसा, मी बोलते त्याच्याशी. अरे बाळा, आम्ही तुझ्या घरच्यांना खरं सांगितलं असतं तर त्यांनी पाठवलं असतं का तुला? त्यांच्याकडे तुला द्यायला काहीच नाहीये, पण म्हणून तू आम्हाला सोडून नको जाऊस रे. आता तूच आमचा आधार आहेस ना. आई सांग सांग कधीपासून जायचंय कामात? आज आणि आत्ता चल. हो बाबा हो, तुम्ही आले आले मला मारलं. का मारलं? तुम्ही मला बोलून सांगितलं असतं तरी मी आलो असतो तुमच्या संग. बाळा, अरे त्यांच्या वतीने मी तुझी माफी मागते. ते जरा रागीट आहेत ना. चल आपल्याला कामाला जायचं, उशीर होतोय ना. तू पटकन आंघोळ उरकून घ्या. काय करताय? जरा प्रेमाने वागा ना त्याच्याशी. निदान नाटक तरी करा. उद्या जर पळून गेला तर तो शेट आपला जीव घेईल ना. काय होत नाही. पोरानं आई बापाला चांगली पट्टी पडवली. तो काही झालं, अगदी मारलं ना तर आई बापाला सोडून जाणार नाही पोरगा. हा, फक्त आता आपण त्याची खोटे आई वडील आहोत हे कळता कामा नये. सुशीला, माई इथे का झोपली? तुझ्या खोलीत जाऊन झोप ना. नाही अहो, विचार करत बसले होते, कधी झोप लागली कळलंच नाही मला. भानावर नाहीयेस ना म्हणून वाटतं. जरा स्वतःकडे लक्ष दे. अगं आता असं कोणीतरी यायचं, कोणीतरी जायचं, म्हणून आपलं जगणं सोडायचं का आपण? काय करू माई? काही केलं नजरेसमोरून स्वामीचा चेहरा हटत नाही. मला सारखं असं वाटतंय की तो मला आई म्हणून हाक मारतोय. मला अजूनही असं वाटतं की तो घरात आहे. माई, मी त्याच्या खोलीत जाऊन बघून येऊ का? परत तुझं आपलं तेच. तू आम्हाला धीर देतेस आणि स्वतः अधीर होतेस. स्वामी आता घरातून कायमचा गेलाय आणि आपण ते स्वीकारलंच पाहिजे. माफ करा माई, भावनेच्या भरात बोलून गेले. पण खरंच जाता जाता सगळं किती व्यवस्थित करून दिलं नाही. मुक्ताला सुखरूप घरी आणलं, आपल्या दोघींना एकत्र आणलं. पण जाताना मात्र न आटणारे अश्रू देऊन गेले. अगं पण तो रुसून गेलाय का आपण त्याला जबरदस्तीनं पाठवलंय? तो त्याच्या आई वडिलांकडे गेलाय. त्याला त्याचं आयुष्य जगू दे. अगं एक माणूस गेल्याने काही जग थांबत नाही. पण तो माणूसच जर का तुमचं जग असेल तर होण्यासाठी काही उरतही नाही. अगं आम्हाला त्याची आठवण येत नाही असं का वाटतं तुला? पण उगाच कशाला दुःख करत बसायचं? खरंय माई, पाखरं क्षणभरासाठी येतात, चारा खातात आणि मग उडूनही जातात. पण जाताना मात्र आपण कोणाला तरी लळा लावून जातोय हे मात्र त्यांना कळत नाही. स्वामी कुठेही असावा पण सुखरूप असावा. अगं हेच तर आम्ही समजवत होतो. चल बघू
अगं सकाळपासून आम्हाला चहा सुद्धा मिळाला नाही. आई हं? पण स्वामी कुठे असेल हो? आणि काय करत असेल कुणास ठाऊक. अगं खूप श्रीमंत आहे तो. मजा करू दे त्याला. आलिशान बंगला आहे, गाडी आहे, नोकर चाकर आहे. आतापर्यंत खूप त्रास काढला ग त्याने. खरंय माई. पण तुम्हाला माहितीये तो जाताना मला काय बोलून गेला? मला म्हणाला की पैशाच्या श्रीमंतीपेक्षाही मला तुझी मनाची श्रीमंती पुरली असती. त्याला नाही माहित तू किती महत्वाची गोष्ट सांगून गेलाय. खरं तर ती लोकच त्याची काळजी घेतील आपल्यापेक्षाही चांगली. वाटते ना तुला? मग कशाला उगाच काळजी करतेस? माई, पण तू खूप मोठ्या घरात गेला, आपल्याला विसरणार तर नाही ना? काय झालं रडायला? आई अगं मला घरची खूप आठवण येते ग. आता राहिला असता आयुष्यभर इथे तर आम्हाला काय नको होता का? हवा होता ना. मग जेव्हा तो होता तेव्हाच नीट वागायचं त्याच्याशी. काहीच नको मला. पण आई तू दादाला आण ना. मुक्ता, तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का? उठ पटकन आणि तयारीला लाग.